मुंबईमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। मी सध्या अंधेरी सबवेसमोर उभा आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलेलं आहे आणि हा अंधेरी सबवे पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि खबरदारी म्हणून महानगरपालिकेचे या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी चारचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे। जर तुम्ही समोर दृश्य पाहत असाल की त्या ठिकाणी देखील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जे मॅन्युअल आहे ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे ती ती रिकामी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या ठिकाणी जर पाहत असाल की जे दुचाकी आहेत त्यांना देखील अडवलं जात आहे आणि या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विविध भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कालच मॅनहोलमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाला होता, निष्पाप बळी गेला होता। त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आले होते, आयुक्तांनी देखील बैठका घेतल्या होत्या आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी पाणी साचतंय, ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अशा प्रकारे हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि हा जो अंधेरी सबवे आहे हा सबवे पूर्णपणे वाहतुकीसाठी जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। जी वाहनं जर तुम्ही पाठीमागं पाहत असाल की ही वाहनं त्यांना परत पाठवलं जातं, ही वाहनाला इथून युटर्न घेण्यासाठी सांगितलं जात आहे। त्यामुळे आज जरी मुंबईमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी उद्या आणि परवा दोन दिवस जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे जर जी तुम्ही दृश्य पाहता ही अंधेरी सबवेचे दृश्य आहेत आणि हा रोड पूर्णपणे बंद जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। कोणत्याही वाहनाला जे आहे त्या अंधेरी सबवे रोडमधून आतमध्ये सोडलं जात नाहीत, प्रत्येक वाहनाला या ठिकाणी अडवलेलं जाते। त्यामुळे आता पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि 4:30 वाजताची ही दृश्य तुम्ही पाहताय आणि मुंबईमध्ये पावसाची तुफान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या पाऊस कधी विश्रांती घेईल आणि मुंबईकरांना सुटकेचा निश्वास कधी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन गणेश मोरेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।